सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर। जय हिंद। महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे आमचे सभासद अश्विनी पाटील या वाईनगर परिषद कंत्राटी कामगार म्हणून काम करतात। आज गेली ह्या 10 ते 12 वर्ष काम करत असताना वाईनगर परिषदेमधून कंत्राटी कामगारांच्या हिताबाबत कुठलेही निर्णय घेतले जात नाहीत। फक्त कंत्राटी कामगारांना वाईनगर परिषदेमधील नारायण गोसावी आणि मुख्याधिकारी हे फक्त पैशाची पाकिटे घेऊन हे कंत्राटदारांना सांभाळतात आणि कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडतात। आज ही संबंधित महिला साफसफाईचं काम करत असताना गेली 5 ते 7 दिवस पावसामध्ये भिजत झाडलुटीचं काम करत आहे। तिनं अनेक वेळा तक्रारी दिल्या की मला तुम्ही रेनकोट द्या, छत्री द्या, टोपी द्या, परंतु तिची कुणीही दखल घेतली नाही। शेवटी ती बिचारी आज आमची ती भगिनी आहे आणि माझ्या कामगार संघटनेतला कुठलाही सभासद कामगार रडू नका, कुठलाही सभासद कामगार हे माझं कुटुंब आहे, ह्याच्यासाठी आमची संघटना ही रस्त्यावर आम्ही उतरणारच। एवढं करत असताना सुद्धा त्यांनी सकाळी विनंती केली की मला अत्यंत ताप आलाय, माझी तब्येत बरी नाही, तरी संबंधित नगरपालिकेचे परमनंट कामगार राहुल गाडे हा सफाई कामगार म्हणून त्याची नोंद आहे, हा कुठला नगरपालिकेचा मुकदम नाही आहे, तरीही बळजबरीनं त्या महिलेला आरवच्या भाषेमध्ये बोलणे, हे इकडे ये ग, स्मारकामध्ये बसून राहा, तू 10 वाजता ये, 12 वाजता ये, त्याचा हेतू उद्देश काय? एका महिलेला असे अपशब्द बोलून बोलवणे याबाबत नगरपालिकेचे नारायण गोसावी यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केलेली आहेत, तरी त्याच्यावरती नगरपालिका कुठला निर्णय घेत नाही। सकाळी ही महिला आमची सफाई कामगार हॉस्पिटलमध्ये आली असता तिच्याबरोबर कोयना व्हायरट होती, अक्षरशः चाला येत नव्हतं। मी बचुटे मॅडमला विनंती केली की मॅडम असा ना असा प्रकार आहे। मी आभार मानतो वाई ग्रामीण रुग्णालयाचे की संबंधित वैद्यकीय अधिकारी मॅडम यांनी कुठलाही विलंब न लावता हातातली कामं सोडून आज आमच्या कामगाराला त्यांनी अत्यंत चांगले उपचार दिले, त्याबद्दल वाई ग्रामीण रुग्णालयाचे मी आभार मानतो। राहिला विषय की कामगारांना कुठला न्याय हक्क मिळत नाही, सहाय्यक कामगार याबाबत अनेक आदेश दिलेले आहेत। पहिला आदेश दिलेला आहे 21 मार्च 2023 रोजी की संबंधित कामगारांना किमान वेतन कायदा लागू करा, किमान वेतनाप्रमाणे वेतन द्या। तरी वाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि हो जो टोळ भैरव जो बसलाय नारायण गोसावी, हा म्हणतो ना आपण ते वारुळातला अक्षरशः आस्तिनेचा नाग आहे। या वाई नगर परिषदेमध्ये बसण्याला 70 ते 80 कोटी रुपयाच्या नगरपालिकेच्या ठेवी मोडून वाई नगरपालिकेचं ह्या नारायण गोसावीनं वाटोळं केलेलं आहे। आणि हे फक्त वाटोळं कुणामुळे केलेलं आहे की फक्त ठेकेदारांना खुश करणे, आपले खिसे भरणे, पैशाची पाकिटं घेणे, आपली बायका पोरं आनंदी ठेवणे आणि ह्या माझ्या ह्या गोरगरीब कंत्राट कामगारांना वाऱ्यावरती सोडवणे, गायगाणीमधलं काम करून घेणे आणि आपण लाखो रुपये कमावणे। मी ह्या वाई नगर परिषदेचा मी निषेध करतो आणि माझ्या कुठल्याही संघटनेमधील सभासद कामगारांना जर कुणी असा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ही संघटना शांत बसणार नाहीये। सोमवारीच महाराष्ट्र राज्याचं नगर संचालनालय मुंबई त्याचे संचालक आहेत माननीय रानडे साहेब, यांना सोमवारी आम्ही निवेदन सादर करणार आहोत। 14 तारखेपासून 14 ऑगस्ट पासून आम्ही त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहोत आणि आज इशारा देतो, देशाच्या स्वातंत्र्य दिवशी 15 ऑगस्टला आम्ही रानडे साहेबांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार आहोत। ह्याची दखल संपूर्ण महाराष्ट्र शासनानं, जिल्हाधिकारी कार्यालयानं आणि इथं बसलेल्या वाई नगर परिषदेमधील ही जी टोळ भैरव आहेत की ह्या जनतेचा पैनं कर भरल्याला हे जे लुवाडून खातात, ह्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। नारायण गोसावीची बदली विदर्भ मराठवाड्यात करण्यात यावी। संबंधित मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना तातडीने निलंबित करण्यात यावं, ही माझी विनंती आहे, मागणी आहे। आणि ह्या मागणीसाठी 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या संचालनालय
बेलापूर मुंबई येथे रानडे साहेबांच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करून 15 ऑगस्ट रोजी मी माझ्या कामगारांच्या बरोबर एकत्र राहून आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत, याची गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि घाबरायचं नाही की महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार जनरल युनियन ही महाराष्ट्राची ट्रेड युनियन आहे। आमच्या या कामगारासाठी आम्ही अख्खा महाराष्ट्र पिटवून उभा करू, पण असल्या ह्या दळिंद्र्या आणि पाकिटखोर अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। जय हिंद।